होऊ शकतो. त्यामुळे जरदोसीला शार्प कटच द्या. तर इथे निडलमध्ये लोड करून घेतली. आता इथे मी नायलॉन थ्रेड घेतलेला आहे. यालाच आपण टंगूस असं सुद्धा म्हणतो. तुम्ही याच्याऐवजी मशीन थ्रेड सुद्धा घेऊ शकता. आता या टंगूसमध्ये मणी अटकवला आहे, कारण आपण त्याला गाठ मारू शकत नाही. त्याच्यामुळे मणी घ्यायचा, मणीला गाठ मारायची, म्हणजे व्यवस्थित टंगूसला गाठ बसली जाते. जसं आपण चेन स्टिचला धागा पकडतो तसं सेम धागा पकडायचा आहे. बघा, खालून धागा वरती काढला, त्याच्या पुढे आपण लॉक स्टिच द्यायची. लॉक स्टिच म्हणजेच काय, छोटा टाका. बघा, निडल ही आपल्याला 90 अँगलमध्ये सरळ पकडायची आहे. जरदोसी सोडली, जरदोसीच्या मधून एक टाका काढायचा, पुन्हा अलगद आपल्याला निडल वरती काढायची आहे आणि जरदोसी संपते तिथून एक टाका काढला, पुन्हा जरदोसी सोडली, जरदोसी जिथे अर्धी झाली तिथे एक टाका, पुन्हा जरदोसी संपते तिथे एक टाका. बघा, थोडंसं झूम करून दाखवते. बघा, एकदम सरळ निडल पकडायची आहे आणि जशी चेन स्टिचला मागे पुढे फिरवतो त्याप्रमाणे आपल्याला निडल फिरवायची आहे, मागे पुढे. पुन्हा जरदोसी सोडली, टाका खाली घेतला, निडल मागे पुढे सरकवली आणि जिथे जरदोसी संपते तिथून पुन्हा टाका वरती काढला, मागे पुढे. बघा, हा फक्त प्रॅक्टिसचा विषय आहे. जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला वर्क येणार आहे. पुन्हा जरदोसी सोडली, मध्ये एक टाका घेतला, मागे पुढे. बघा, अलगद टाका घेतला, जिथे जरदोसी संपते तिथून एक टाका, मागे पुढे. खूप सोपी पद्धत आहे. पुन्हा एक जरदोसी सोडली, जरदोसीच्या मध्ये एक टाका आणि जरदोसीच्या पुढे एक टाका. बघा, एकूण किती 3 आपण टाके इथे घेतले. बघा, पुन्हा जरदोसी घेतली, बघा जरदोसीच्या मधून एक टाका. बघा, सरळ निडल आतमध्ये गेली, थोडी वरती आल्यानंतर टर्न केली. आपल्याला ही स्टिच आहे ही जरदोसीच्या आतमध्येच फिरवायची आहे. बघा, निडल जरदोसीच्या पूर्ण आतमध्येच फिरवायची आहे. आता इथे मी जरदोसीमध्ये 2-2 टाके घेतलेले आहेत. तुम्ही जरदोसी स्टिच करताना असं वाढवत जा टाके, 1 टाका, 2 टाका, नंतर 3 टाका, असं पूर्ण टाके वाढवत जा. आता इथे एंड नॉट देते. बघा, आता हा राहिलेला टाका कसा घालायचा, सेम डबल एंड नॉट मारायची तिथे. बघा, पहिला टाका वरती काढलेला आहे, पहिल्या टाक्यामधून दुसरा टाका उचलायचा आहे आणि दुसऱ्या टाक्याच्या मधून पहिला टाका पुन्हा उचलायचा आहे आणि खालून धागा खेचून घ्यायचा आहे. बघा, इथे आता नक्षी जरदोसी घेतलेली आहे मी, तुम्हाला डायरेक्ट कशी स्टिच करतात ते दाखवते. बघा, सुरुवातीला आपण टाका वरती काढला, त्याच्या पुढे एक लॉक स्टिच द्यायची, जरदोसी सरकवायची आणि जेवढा आपल्याला टाका मोठा काढायचा आहे किंवा छोटा काढायचा आहे तिथे आपण निडल खाली पंच करायची, धागा गुंडाळायचा आणि सेम जसं आपण चेन स्टिच काढतो तशी सेम चेन स्टिच काढायची. बघा, जरदोसी